हॅलो एव्हरीबडी, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. कशा आहात तुम्ही सगळे? आम्ही पण एकदम मजेत आहोत. तर आता आम्ही या घरी आलो आहोत. हे घर आहे माझ्या मावस दिराचं आणि त्यांनी नवीनच घर घेतलं नाशिकमध्ये. तर आम्हाला त्यांनी जेवायला बोलवलं होतं त्यांच्या घरी. मग आम्ही आलो होतो आणि हे बघा त्यांचं घर असं छान घेतलं आहे. कॉर्नर रो हाऊससारखं आहे. जाधव संकुल जसं घर असतात ना तसे हे म्हाडा कॉलनीमध्ये त्यांनी घर घेतलं आहे. मस्त कॉर्नरला जागा वगैरे आहे. खूप सुंदर घर वाटलं मला. त्यांनी आता नवीनच आले. त्याच्यानंतर आमचे सगळे रिलेटिव्स तिकडेच राहतात. त्याच्यामुळे माझ्या मिस्टरांचे मामा त्यांच्या घरी चाललो होतो आम्ही चहा प्यायला. तर हे बघा सगळे आजूबाजूला राहतात. मग म्हटलं आलो इथे व्हिजिट करून घेऊया त्यांच्या घरी. त्यांनी पण आम्हाला बोलवलं होतं त्यांच्याकडे. तर स्पृहा आणि तिचे पप्पा चालले पुढे. कॅमेरा थोडा हलतो आहे, प्लीज अवॉइड इट. कारण ना मी चालता आणि माझं लक्ष नव्हतं जरा मोबाईल हलतो आहे असं. आणि आजूबाजूचे लोक ऑकवर्ड, म्हणजे आजूबाजूचे लोक असे वेगळे बघायला लागले ना, त्याच्यामुळे मी थोडासा मोबाईल असं साईडला हलवत होती. कारण की असं त्यांना वाटायला नको की मी त्यांना शूट करते ना, त्याच्यामुळे. आणि मग आलो आणि त्यांचा पण कॉर्नरलाच आहे. तर हे बघा मस्त त्यांनी असं छान असं झाडं वगैरे लावले त्यांच्या साईडच्या जागेमध्ये. आणि ह्या आजी आहेत आमच्या, म्हणजे माझ्या सासूबाईंच्या आई आहेत आणि त्यांच्याच मुलाचं घर आहे हे. आणि छान छान लावले. मला सांगत होत्या त्या की हे बघ किती छान छान केलं आहे वगैरे असं. तर मस्त वाटलं त्यांचं घर. आणि त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या मामांच्या घरी गेलो. तर त्यांचं घरी हे आहे. तर हे बघा ते बैठकीला वगैरे जातात वाटतं. त्यांच्या घरी छान असं आहे. त्यांचं पण नवं घर आहे. जस्ट आम्हाला पण त्यांच्या घरी जायचंच होतं. कधीचं आलो होतो पण गेलो नव्हतो ना. त्यांच्या घरी गेलो नव्हतो, इकडे यायचो आम्ही. तर मस्त म्हटलं घेऊयात थोड्याशा आपल्या बाईट्स. आणि त्याच्यानंतर मग फोन आला, आम्ही गेलो मग जेवायला. परत रेडी झाला होता स्वयंपाक. आणि मस्त बघा आजीबाईंनी आमच्या खूप छान स्वयंपाक केला होता. आजी आणि मावस सासू, या माझ्या मावस सासू आहेत. मस्त भजे, कुरड्या, पापड तळले होते. वरण भात, भाजी पोळी असं छान स्वयंपाक होता. आणि स्पृहा आणि ती चिऊ आहे, मिस्टरांच्या मामाची मुलगी आहे. दोघी ऑलमोस्ट सेम एजच्या आहेत. त्या दोघी सोबत एकत्र जेवल्या आणि मलाच वाढायला लावलं होतं. तर मग हे सगळे शूट स्पृहाने घेतलेत बरं का. ॲक्च्युली आम्ही पण त्यांच्या घरी मँगो बर्फी आणि मैसूर पाक वगैरे असं घेऊन गेलो होतो. आणि काय आता मी सून असल्यामुळे मीच वाढलेलं होतं सगळ्यांना. आणि असं वाटत होतं की मी तेच माझ्याकडे आले जेवायला, असं झालं होतं. कारण मी अशी तिथं मेन बसलेली होती, बाकी आजूबाजू असं. तर त्याच्यानंतर आहे ना मस्त खेळत होते स्पृहा. गोल गोल पळायचं, गोल गोल चिऊ, परत गोल गोल पळायचं बाळा. हा तिला माहिती. तुम्ही बसा बरं, परत पळेल ते. चला म्हण, माझ्या मामाचं पत्र हरवलं असं म्हण. म्हण मामाचं पत्र हरवलं, बोल ना. आणि कोणाच्या तरी मागे टाकून दे रुमाल. पिऊ तुझ्या मागे पळ 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 पळ. तू घे बसून. अबे ती परत येडे रे तुम्ही नुसते. हे गाईस, तर मी आता जस्ट ब्लॉग एडिट करत होती आणि मी बघितलं की मी ब्लॉग एंडच नाही केला आहे. आम्ही त्याच्यानंतर आहे ना 11-1 वाजता घरी येऊन गेलो होतो. आणि मला त्यांनी मस्त, मिस्टरांच्या दोन्ही मामांनी मस्त मला, एका मामाने साडी आणि एका मामाने ड्रेस वगैरे घेतला. त्यांनी बघितलं मी साड्या नेसत नाही म्हणून मला ड्रेस घेतला. आणि खूप फिलिंग होती, कारण की खूप छान वेलकम होतं नाही का आपल्या गेस्टच्या इथं. आणि काय होतं ना, आम्ही त्यांच्यापासून जरा डिस्टन्सला राहतो, आम्हाला जास्त तिकडे जाणं होत नाही. आणि नवीन घर घेतल्यामुळे आता त्या आजी ज्या होत्या ना, म्हणजे माझ्या मावस सासूच्या मुलाने ते घर घेतलं होतं, म्हणून त्या आजी तिथे, आणि त्या आजींचे 3 मुलं राहतात तिथे. तर मग त्या आजी आमच्या, म्हणजे माझ्या स्पृहाची पणजी आजी. तर त्या आजी होत्या सगळीकडे. आणि त्यांनी आम्हाला बोलवलं होतं त्यांच्या घरी. नवीन घर आहे बुवा, नवीन, आणि तू ये बुवा बघायला, या तुम्ही, असं आम्हाला कधीचं बोलवलेलं होतं. आणि मग रँडमली आम्हाला फ्रायडेला कॉल आला आणि आम्ही गेलो संध्याकाळी, कारण शुक्रवारी ना आपली एकादशी होती. आणि मग म्हटलं एकादशीला काही खाता येणार नाही आणि रात्री पण जेवण नाही करता येत ना, आपण उपवासातच खातो. म्हटलं मग शुक्रवारी जाऊयात. मग शुक्रवारी रात्री आम्ही गेलो होतो त्यांच्याकडे जेवायला सहपरिवार. आणि मग जेवण वगैरे झालं आणि खूप छान स्वयंपाक झालेला होता. भजे तर खूप आवडले मला. आजींच्या हातचे भजे होते, बाकी स्वयंपाक तर मावशींनी केला होता, पण भजे आजींनी केले होते. खूप छान झाला स्वयंपाक होता, आम्हाला खूप आवडला. आणि त्याच्यानंतर आहे ना मग जेवण वगैरे झालं. आणि आम्ही नाही का, मला त्यांनी खूप छान वानोळा दिला. मी काय तुम्हाला दाखवता नाही आला मला तो. कुरड्या, पापड, नागलीचे पापड आणि तांदळाचे पापड वगैरे दिले त्यांनी मला.
आणि एका मामींनी चिप्स वगैरे पण जास्त दिले मला त्यांनी. तर अशा प्रकारे आमचं जरा भेट झाली त्यांच्याशी. आणि मग रात्री 11 वाजता आम्हाला ते मुक्कामाला सांगत होते. पण मग आम्हाला ना कसं दुसरीकडे झोपच येत नाही आणि स्पृहाच्या पप्पांना तर अजिबातच नाही. जागा बदलली का झोप येत नाही. इवन आम्ही आमच्या जेव्हा गावी जातो, आमच्या कमलपूरला जातो, तेव्हा पण स्पृहाच्या पप्पांना जरा प्रॉब्लेम येतो फर्स्ट डेला, सेकंड डेला. कारण की आपल्याला आपल्या घराला यूज टू झालेला असतो आपण, आणि आपण दुसरीकडे गेलो का आपल्याला पटकन झोप लागत नाही आणि बऱ्याच गोष्टी खूप चेंज झालेल्या असतात. आणि त्याच्यामुळे आपल्याला सूट नाही करत. त्याच्यापेक्षा मग आम्ही त्यांना सांगितलं की असा असा इश्यू आहे, तर आम्ही जातो म्हटलं घरी. तसं पण उद्या सकाळी उठून जायचं, तर आताच गेलं ना काही एवढं, हे आमचा असा इश्यू आहे म्हटलं. मग आम्ही रात्री 11 वाजता तिथून निघालो आणि घरी आलो. घरी आल्यानंतर एवढं जरा थकलो होतं ना, म्हणजे एवढं वॉक झाला माझा, आणि आल्यानंतर चेंज वगैरे करणं वगैरे मी विसरून गेली शूट करायला. तर एनिवेज आता मी त्या ब्लॉगची आता एंड करत आहे. तर चला तर मग गाईज, तुम्ही नवीन असाल माझ्या व्हिडिओला तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की मग तुम्ही माझ्याशी जोडले जाल आणि तुम्हाला माझे पुढचे व्हिडिओ नक्की बघायला भेटतील. आणि ते जर तुम्ही बेल आयकॉनवर प्रेस केलं तर तेव्हा माझा व्हिडिओ जेव्हा जेव्हा अपलोड होईल तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. चला तर मग गाईज, नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चला तर मग गाईज, आज पुरतं बाय.